शासनाने करोडो रुपये खर्च करून निर्माण केलेल्या धाड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन असणे आवश्यक होती. या ठिकाणची एक्सरे मशीन CS न काढून मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवली. या ठिकाणी सोनोग्राफीची व्यवस्था नाही आहे, शवपेटी नाही आहे. करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट जो आहे तो केवळ विद्युत सप्लाय अभावी बंद पडलेला आहे. इमर्जन्सी पेशंट जर एखादा आला, त्याला जर ऑक्सिजन द्यायची गरज पडली तर या ठिकाणी त्याला ऑक्सिजन मिळू शकत नाही. या ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटरसाठी आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं. वरिष्ठ स्तरावरून त्यासाठी मान्यता मिळाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी 2 फ्रीजरसुद्धा आलेले, मात्र ब्लड स्टोरेज सेंटर अद्यापही सुरू झालेलं नाही. या ज्या काही मागण्या आहे, या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सन्माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांना गेल्या 15 दिवसापहिले लेखी निवेदन दिलं होतं. लेखी निवेदन देऊन केवळ कागदी घोडे नाचवण्यात त्यांनी समाधान मानलं. यातील एकही समस्या त्यांनी अद्यापर्यंत मार्गी लावली नाही. त्यामुळे आज सकाळी 11 वाजेपासून आत्ता अद्यापपर्यंत आम्ही निवासी शल्यचिकित्सक बोगटे साहेब येथील MS भिसे साहेब यांच्यासह आम्ही स्वतःना या ठिकाणी कोंडून घेतलेलं आहे आणि आमचं आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निकाल मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी आमची भूमिका आहे.